बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की मुंबईमध्ये असलेलं जुहूजवळ जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे जायचं आणि श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं. त्यासाठी मी आत्ता निघालेली आहे माझ्या मोपेडने. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता, ऑटोनेही जाऊ शकता, मेट्रोनेही जाऊ शकता जर तुम्ही मुंबईमध्ये असाल तर. मेट्रोने जाणं हे फार सोयीस्कर असतं आणि खर्चही कमी येतो. ऑटोने जाल तर थोडा खर्च जास्त येऊ शकतो. मंदिराचीच पार्किंग असल्याने चेक इन केलं, पे अँड पार्क करून मी निघाले मंदिराकडे जाण्यासाठी. तर हा होता संपूर्ण मंदिराचा परिसर, जिथे तुम्ही गाडी पार्क करू शकतात, फोर व्हीलर असो, टू व्हीलर असो. अगदी इस्कॉन टेम्पल समोरच मुक्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही तेही दर्शन घेऊ शकता. जवळच बीच आहे, तुम्ही तिथेही जाऊ शकता. इस्कॉन टेम्पलचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. याला हरे कृष्णा मुवमेंट असंही म्हटलं जातं. 1966 मध्ये भक्ती वेदार्थ स्वामी यांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिरात प्रवेश केल्यानंतर व्हाईट मार्बलने बनवलेला आपल्याला हा संपूर्ण हॉल दिसतोय. ह्या मंदिरात आपल्याला राधारास बिहारीजी, सीता, राम, लक्ष्मण, हनुमान आणि श्री गौरानेताई यांचं दर्शन घेता येईल. त्यानंतर तुम्ही इथे बसून ध्यान करू शकतात आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही सेवाही करू शकतात. इथे मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाच्या जन्मापासून सर्व मुख्य छोट्या आणि मोठ्या गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील. इथे आल्यानंतर श्रीकृष्णाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती होतात आणि इथलं जे सुंदर नक्षीकाम आहे ते तर आपलं लक्ष वेधून घेतच. तसंच भगवान कृष्ण, भगवान राम यांच्याबरोबर त्यांचे भक्त वैदिक शास्त्र जसं भगवद्गीता, महाभारत, रामायण यात घडलेल्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. इस्कॉन मुवमेंटला सुरुवात कशी झाली, श्रीकृष्ण आणि अर्जुनची गोष्ट, नरसिंहजींनी कसा आणि का दानवराजचा वध केला, रामायण कथानुसार भगवान श्रीरामने रावणाचा कसा वध केला, महादेवाने विष प्राशन करून कसं ह्या संसाराला वाचवलं, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती आपल्याला डिटेल्समध्ये वाचायला मिळते. त्यानंतर मी वळाले जिथे आध्यात्मिक पुस्तकं होती, कारण मला घ्यायचं होतं भगवद्गीता आणि महाभारत. भगवद्गीता आणि महाभारत घेऊन झाल्यानंतर मी विचार केला भगवद्गीता आणि महाभारत याला कृष्णचरणी ठेवून त्यांच्या ब्लेसिंग्स घ्याव्यात. बेसमेंटला आल्यानंतर इथे बऱ्याच कृष्णाच्या विविध रूपातल्या मूर्ती बघायला मिळाल्या. हरे राम हरे कृष्ण लिहिलेले कपडे तिथे अवेलेबल होते. परफ्युम्स, अगरबत्ती, चंदनमाळ, तुळशीमाळ अशा बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल होत्या. गोडमध्ये मोदक, पेस्ट्रीज, मफिन्स आणि मग माझी नजर गेली ड्रायफ्रुट्स मफिनवर, म्हणून मी ते पार्सल घेतलं. आणि मग मी बघता बघता आले तर मला इथे दिसला बेक वडापाव. याआधी मी बेक वडापाव हा टेस्ट केलेला नव्हता, त्यामुळे मी विचार केला की चला खाऊन बघूयात. तर तो मला अजिबातच आवडला नाही, कारण पावमध्ये फक्त बटाट्याची भाजी होती आणि तेही बटाट्याचे 2च पीस होते. म्हणून मग मी चीज सँडविच घ्यायचं ठरवलं. सँडविच बघूनच त्याची टेस्ट कशी असेल याचा अंदाज मला आलेलाच होता आणि सँडविच खरोखर खूप टेस्टी होतं. बाहेर खूप ऊन असल्यामुळे मी लेमन मिंट ज्यूस हे टेस्ट केलं आणि तोंडापासून पोटापर्यंत जाण्याचा पूर्ण प्रवास हा मला फील होत होता. इतकं छान ते थंड असं लागत होतं. तिथून मी निघाले घरी जाण्यासाठी. आता बिल्डिंगच्या खाली पोहोचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आता खाली आलेलोच आहे, तर जेवणासाठी भाजीपाला घेऊन घ्यावा. म्हणून मी भाजी घेतली आणि घरी पोहोचले. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लव्ह यू ऑल. टेक केअर.